पेटवायची आहे, भट्टी लावायची आहे. बरं बरं, ते काय नवीन आहे मला. बरं ऐका ना, माझी कामं खूप खोळंबली आहेत. तुम्ही जाऊन बसला तुमच्या विठ्ठलासमोर. अन बाळ झोपलेलं होतं, तर मला काही घर सोडता आलं नाही बघा. आता तुम्ही आलाच आहात, तर मी जरा पाण्याला जाऊन येते. अहो राही ना लक्ष लेकराकडं, जाऊन येऊ ना मी पाण्याला. अहो राही ना लक्ष तुमचं, बाळ झोपलंय तिथे. भगवंता, काय संकेत मानावा हा. तरी सुद्धा त्याचं नाव घेताय. त्याच्या पायी आपलं लेकरं तुडावलं गेलंय चिखलात. आजोबा. संते, असं व्हायला नको होतं, पण ही काहीतरी त्या भगवंताची योजना असावी. येडे का पुढे तुम्ही? अगं ऐक तरी मी काय म्हणतोय ते. दूर वा, जवळ नका येऊ माझ्या. अगं मला तुझं दुःख कळतंय संते, पण एकदा ऐक तरी मी काय म्हणतो ते. स्पर्श करू नका मला. तुम्हाला त्या काळतोंड्या विठ्ठलाची शपथ आहे. ज्या हाताने तुम्ही त्याच्यासाठी टाळ चिपळ्या वाजवता, त्या हाताने मला स्पर्श करायचा नाही. तुम्हाला शपथ आहे त्याचीच. अगं असं काहीतरी बोलून आपल्या उरी पातक घेऊ नको संते. तू त्याच्या समोर पदम पसर, तू त्याची माफी माग. अगं माझा विठ्ठल म्हणजे साऱ्या जगताची माऊली आहे संते, माऊली आहे. माऊली? तो काय पाषाण म्हणजे माऊली? असं असतं तर या माऊलीचं सुखी राम घेतलं नसतं त्यानं. तुम्ही त्याला माऊली म्हणता, भगवंत म्हणता. भगवंताशी निष्पाप जीवाचा बळी घेता येऊ कधी? बळी घेतलं त्यानं तुमच्यावर गारूड घातलंय. तो कुणीतरी जादूगार असेल, पण भगवंत मुळीच नाही. खोटा आहे तो, खोटा आहे. असं बाळ. अगं संते, सांगितलं होतं ना मला स्पर्श करू नका. हे काय नाटक घडलं माझ्या हातून. मी माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली, मी माझ्या भगवंताची शपथ मोडली. मला काय सिद्ध घ्यायला हवं.
बसले बघा तुम्हीच. त्या विठ्ठलानं आधी आपलं लेकरू हिरावून घेतलं, मग तुमचे हात. अहो तुम्ही चाक कसं फिरवणार, मडकं कसं घडवणार, भट्टी कशी लावणार, अहो आपला उदरनिर्वाह कसा चालणार अशाने? अगं सत्ते, जो जन्माला घालतो तो दाण्या पाण्याची सोयही करतो ग. याची चिंता मुळीच नाही मला. पण भजन कीर्तन ऐकत असताना मला टाळ्या वाजवता येत नाहीत, हाती चिपळा धरता येत नाहीत. ह्या गोष्टीमुळे मला किती यातना होतात हे तुला नाही कळत सत्ते, हे तुला नाही. असो, माझा विठ्ठल समर्थ आहे माझी चिंता व्हायला. काय ती अनिल शब्द म्हणायची या माणसाची. अहो त्या काय पाषाणाला वाटणार आहे होय तुमची काळजी. अहो आता तरी भानावर या. असं डोळे विस्पारून का बघतेस? मी खोटा आहे म्हणालीस ना? चातुर्गुणा करणारा, गारुड घालणारा, काळा पाषाण आहेस म्हणाली ना? माझं अस्तित्वच नाही असंही म्हणाली होतीस ना? बघ तरी, मी खरंच आलोय, केवळ तुझ्यासाठी आलोय. त्या दिवशी पोरा तुला म्हणाला होता असं काहीतरी घडलं की ईश्वरी रचना असावी म्हणून म्हणाला होता ना? अगं, तुझी नी माझी अशा प्रकारे भेट होणं विधिलिखित होतं संताबाई. संते, अगं बोल काहीतरी, नाही काही तर शिव्या तरी दे. अगं, हा गोरा माझ्यासाठी जितका महत्वाचा आहे ना, तितकीच तूही महत्वाची आहेस. जितकी गोऱ्याची भक्ती माझ्यासाठी अढळपदी आहे, तितकीच तुझी नास्तिकताही महत्वाची आहे संताबाई. इतके दिवस निदान शिव्या देण्यासाठी, कोसण्यासाठी तरी तू माझा आठव करत होतीस. पण गेल्या काही दिवसात तुला माझा विसरच पडलाय. बघितलंस, त्या गोऱ्याला बघितलंस? भजनात अतिशय दंग होता तो. नाचत होता, भक्तिभावाने गात होता, अतिशय दंग झाला होता. पण टाळ चिपळ्या वाजवण्यासाठी त्याला हात नाहीत म्हणून तो अतिशय दुःखी पण होता. त्याचं हृदय आक्रंदित होतं. त्याने मनोभावे हाक मारली आणि हृदयातून साथ घातली आणि टाळ्या वाजवी. तो भजन गातो आहे या आविर्भावात माझी आळवणी केली आणि बघ, खरंच त्याला हात आले. संते संते, अगं ही असते भक्तीमधली ताकद, ही असते खऱ्या भावनेतील ताकद. तुझ्या मनातील नास्तिकतेचे भावही तितकेच खरे आहेत संते. एकदा फक्त एकदा मनापासून हाक मार किंवा शिवीच द्यावं तर कदाचित तुझे गमवलेच ना ते पुन्हा मिळवशील.
इथे रुमाल घे.